लाडकी बहिणीचा अधिकार फक्त मला आहे। या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे। लोकसभेच्या आधी नव्हती, आता झाली आहे। आज आर्वीला आल्यानंतर मी अमर भाऊंचा मनपूर्वक आभार मानते की आज या सभेसाठी त्यांनी मला आमंत्रित केलं। कारण का ह्या राज्यातला अनेक वेळा मी भाषणातही बोललेले की मला अतिशय प्रिय असा जिल्हा कुठला असेल तर तो वर्धा जिल्हा आहे। या वर्धा जिल्ह्यामध्ये ज्यांना मी गुरु मानलेलं आहे असे महात्मा गांधी आणि विनोबा भावे, विनोबाजींच्या आश्रमात मी वर्षातून 2 वेळा येते। अमरभाऊ कधीतरी नाराज होतात कारण का त्यांना न सांगता येते, जातानाच त्यांना फोन करते। लाडकी बहीण माझी लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा। शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद। पण त्या सगळ्या मग या भागातले लहूजी महाराज असतील, पालीसाहेब महाराज, बाबा महाराज अर्वीकर, अर्वी तेलंगराय शाह महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, विनोबाजी यांना विनम्रपणे वंदन करते। आणि ज्यांच्यामुळे आज आपण सगळे आणि अमरभाऊ इथे व्यासपीठावर बोलू शकले असे त्यांचे पालक डॉक्टर शरदराव काळे आणि अनुराधाताई यांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करून माझ्या भाषणाची सुरुवात करते। मी भाषण ऐकताना विचार करत होते की माझं आणि या कुटुंबाचं खरं नातं काय। अमरभाऊ भाऊजी आहेत का भाऊ आहेत अशा संभ्रमात मी हवं होते। कारण का या कुटुंबाचं माझं डबल नातं आहे। काळेंकडून तर नातं आहेतच, पण जवळचं नातं हे शिंदेंकडून जास्त आहे। मी माझ्या आयुष्यात दिल्लीला जेव्हा पहिल्यांदा गेले ना, तेव्हा मी 5 वर्षाची होते आणि तेव्हा शिंदेंच्या घरात मी राहिलेली आहे। त्यामुळे शिंदे कुटुंबाचं आणि आमचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचं नातं आहे। आणि या राज्याचा जेव्हा जेव्हा इतिहास, या देशाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ताई तुमच्या आजोबांचं नाव हे जेव्हा जेव्हा राजकारण, समाजकारण आणि शेतीबद्दल उल्लेख केला जाईल, तुमच्या आजोबांचं नाव सुवर्ण अक्षरात नेहमी लिहिलं जाईल, ज्याचा आम्हाला सार्थ आहे। त्याच्यामुळे तुमच्यावर जबाबदारी डबल आहे, शिंदेंकडून पण आहे आणि काळेंकडून पण आहे। त्यामुळे एकदा निवडून आल्यावर 5 वर्ष तुम्हाला जेवढा वेळ आर्वीला द्यावा लागेल तेवढाच वेळ मुंबईमधल्या विधानसभेतही तुम्हाला द्यायला लागेल। त्यामुळे खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे। आणि त्यातून अमरभाऊंनी केलेलं 10 वर्षाचं 12 वर्षातलं आमदारकीचं काम हे पण फार उत्तम राहिलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला फार जबाबदारी पुढचे 5 वर्ष डबल करावं लागणार आहे, एक आई म्हणून, एक खासदाराची बायको म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून। पण हे काम खूप चांगलं आहे, मी स्वतः ते करते। हा भाग थोडासा वेगळा आहे की माझी मुलं मोठी झालेली आहेत, ती हळूहळू लोकसभेमध्ये मला मावशी म्हणायला लागली होती, आता विधानसभेत आंटी म्हणायला लागली आहेत, कारण का आई दिसेनाशी झाली आहे त्यांना। आता 20 तारखेला गेल्यावर नवरा आणि पोरं ओळखतात का नाही हे आता मी तुम्हाला कळवीन। कारण का मी आता कधीतरी एखाद्या दिवशी मुंबईला गेले तर ते झोपल्यावर मी घरी पोचते आणि ते उठायच्या आधी मी घराच्या बाहेर गेलेली असते। टीव्हीवर बघतात की नाही आईला माहिती नाही, दिवसभर येत, आता माझं काम संपेस्तोवर परत ते झोपलेले असतील आणि सकाळी मी निघीन तोपर्यंत फोन केला तरी ते कधीच नसतात। पण शेवटी आयुष्यात काही जबाबदाऱ्या असतात आणि मी ठरवलेलं आहे की माझं उभं आयुष्य हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेसाठी अर्पण करण्यासाठी।
आणि त्याच्यात मला माझ्या कुटुंबाची, तुमच्यासारख्या मायबाप जनतेची आणि सदानंद सुळेंची जी साथ मिळाली त्याच्यामुळे मी करू शकते. आणि मयुराताई, तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाची साथ, एक नवऱ्याची खूप मोठी साथ. नेहमी असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते. मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगायला की मयुराताईंच्या मागे एक सक्षम योद्धा त्यांच्या मागे तुमच्या आशीर्वादाने उभा आहे. तुमचं भाग्य. आणि ह्यालाच खरं सामाजिक परिवर्तन म्हणतात. ज्या समृद्धी महामार्गाचं नुसते रस्ते पाय वीज देऊन सामाजिक परिवर्तन होत नाही. जेव्हा महिला निर्णय प्रक्रियेत येतात त्याला खरंच क्रांती मिळते. आणि आज मयुराताईंच्या रूपाने आपल्याला एक आमदार इथे मिळणार आहे, ही खरंच अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी. या सगळ्या माझे हळवे क्षण झाले. मी अमर भाऊंचं भाषण ऐकत होते. अमर भाऊ भारतीय जनता पक्षाला कामापुरता मामा म्हणत होते. ही गोष्ट खरी आहे. याचं कारण असं, हे फक्त इथे नाही आर्वीत घडलेलं. मी आता वाशिमवरूनच इथे आलेले. वाशिममध्ये अनेक वर्ष पत्नी नावाचं एक कुटुंब आहे जे भारतीय जनता पक्षाबरोबर अतिशय विश्वासाच्या नात्याने राहिलेलं. पाटणी. तर त्या पाटणींच्या मुलाला मी अनेक वर्ष ओळख होते. आणि साधारण नवीन चांगली पिढी दिसली ना की माझं लक्ष असतं, अरे नया कुछ हीरा दिख रहा अभी इसके पकड के रखो. तर मी त्या पाटणींच्या मुलाला नेहमी म्हणायचे, काय करते त्या BJP मध्ये, तू मॉडर्न आहेस. तर तो म्हणायचा, नाही नाही ताई, माझे वडील, माझा कुटुंब, राहू द्या ना ताई, मी करीन ना काम. तसंच माझं लक्ष होतं त्या कोल्हापूरच्या समरजित घाडगेकडे. मी नेहमी समरजितला भेटले की म्हणायचे, कशाला त्या BJPत राहते, तू एवढा मॉडर्न, चांगला, काहीतरी चांगलं, भ्रष्टाचारापासून दूर आहेस तू, तुझी काही ईडीबीडीची लफडी नाही, काय करतोय तू त्या BJPत, तू ये इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. तो मला म्हणायचा, राहू दे ना ताई, आता माझं आहे तिथे, माझं नातं आहे तिकडे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला कधीच तो दिवस येईल असं वाटलं नव्हतं. पण कोल्हापूरचे समरजित घाडगे आणि पाटणी ह्याच्यामध्ये काय झालं तिकडे, समरजित घाडगे हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिथल्या नेत्याच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहिले. आणि मी स्वतः भाष्य करायचे, अरे समरजित घाडगे जवाब दो. अभी जवाब मिल गया. ते समोरचे गेले वॉशिंग मशीनमधून आणि भारतीय जनता पक्षाचे कॅन्डिडेट झाले. आणि जो इमानदार होता समरजित घाडगे, तो म्हणला मेरा क्या होगा. तर ते म्हणले, टाटा बाय बाय, तुम्हारा देख लो, तुम ईमानदार हो, जाओ जो भी गए कर लो. त्या इमानदाराला मी गाठला आणि म्हणले, तू इमानदार आहेस ना, मग तुला एकच पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि मी त्याला असं मागून बिगून एंट्री नाही, डंके की चोट पे एंट्री. मी समरजित घाडगेंना सांगितलं तिकडे जायचं, DCM 1 म्हणजे देवेंद्रजींना सांगायचं, तिकडे सगळ्या BJPला सांगून मगच राष्ट्रवादीत काँग्रेस यायचं. बॅकडोरनी एंट्री नाही, फ्रंट डोरनी एंट्री. समरजित घाडगे घेतले, म्हणले आपल्याला हे जमणे नाही. ज्यांच्याकडे आईस म्हणजे काय, बर्फ नाही यार, वो पहले का था, ये जमाना बदल गया है. आईसचं स्पेलिंग काय, IC. अरे माझ्या आधी पेपर पुसलेला दिसतोय आरवीला. ते म्हणतात आईस म्हणजे बर्फ नाही ताई, इन्कम टॅक्स, CBI, ED, ICE. मग ते म्हणले आईस, ईडी तर आहेच ना, ईडी पे तो दुनिया कायम आहे. त्यांची सत्ता कुणाच्या जीवावर येते, ईडीच्या. मला खरं सांगा, तुम्हाला 5 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का? मला पण माहिती नव्हती. आता घराघरात कुठल्या पोरं खेळतात ना, लहान लहान, एकाला म्हणतात, ए जास्त दम देऊ नका, तुझ्या मागे ईडी लावतोय, अशी पोरं बोलायला लागलेत. असे दिवस आले. त्यामुळे समरजित घाडगे काय आले, ईडीच्या नावाने खेळणं पण आलंय. अरे वा, दाखवतो, मला कळतं ते. बघा, जे मुंबई दिल्लीत कळलं नाही ते आरवीत कळलं. मान गए अमर भाई आपको. पण त्याचा प्रवेश झाला. त्याच्यानंतर पाटणीजी त्यांचं अकस्मात निधन झालं. त्यांचा 25 वर्षाचा मुलगा भारतीय जनता पक्षात काम करत होता, तिकीट मागायला गेला. ते म्हणले तुला तिकीट मिळत नाही. तुम्ही म्हणला ना कामापुरतं मामा, त्याचं पण तिकीट कापलं.
आणि बाहेरून दुसरा कॅन्डिडेट आणला. स्वतःचा घरचा कॅन्डिडेटला, ज्याचे वडील गेलेत त्याला दूर केलं, आणि जो बाहेरचा कॅन्डिडेट होता त्याला तिकीट कापलं. असं कधी कराल का हो? ज्या पाटणीजींनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षाची सेवा केली, ते बिचारे वारले, अशा मुलाला तुम्ही जवळ केलं नसतं, त्याला पहिलं तिकीट दिलं नसतं. पण माझ्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. तो म्हणत होता ईडी CBI वाला हे सगळे भ्रष्टाचारी एका बाजूला आणि सगळे चांगले लोक एका बाजूला, म्हणून त्या पाटणींचं पण लेकरू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज आहे आणि आज त्याला आपण तिकीट दिलंय आणि तो ताकदीने 25,000 निवडून येणार आहे. लक्षात ठेवा माझं भाषण. त्यामुळे ही सगळी काय परिस्थिती झालेली आहे. आणि इथे पण हा अमरभाऊंचा मनाचा मोठेपणा, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यांनी बरंच काय काय भाषण केलं. इथे पण तिकीट कापलेलं दिसतंय. निष्ठावान असला तर तुला भारतीय जनता पक्षात तिकीट मिळणार नाही. तुझ्यावर आईस असेल, इन्कम टॅक्स CBI नोटीस, तू लगेच ये, तुला वॉशिंग मशीन मधून काढतो आणि भारतीय जनता पक्षाचं तिकीट देतो. अशी परिस्थिती दुर्दैवाने झालेली. आणि खरं तर तुम्ही म्हणलाही अमरभाऊ कोष्टकरी आहे, माझेही भारतीय जनता पक्षाची अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत. माझं तर देवेंद्र फडणवीसांची आता मला भांडण झालंय, कारण का मला देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या. एक युवा नेता होता, अरे विरोधक झाला म्हणून काय झालं, सुसंस्कृत दिलदार विरोधक मिळाला तर राजकारण करायला आणि मजा येते. आणि 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले हो, आणि काय भाषण देवेंद्रजींनी करावं की मी 2 पक्ष फोडून काय झाले DCM, 2 पक्ष फोडून आपलं पोरग घरी येऊन म्हणलं आई मी 2 पेपर 2 लोकांचे कॉपी करून पास झालो, काय कराल तुम्ही आई म्हणून. मला आश्चर्य वाटलं की देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस जो राज्याचा 5 वर्ष मुख्यमंत्री राहतो, तो म्हणतो मी कॉपी करून पास झालो, 2 पक्ष फोडून मी आलो. अरे कशाच्या जीवावर पक्ष फोडले यांनी इन्कम टॅक्स CBI ईडीच्या जीवावर. तुम्ही शिवसेनेत काम करत असताना उद्धवजींचा पक्ष हा फोडला. हे पाप हे भारतीय जनता पक्ष आणि त्या अदृश्य शक्तीचा. आजही म्हणते पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंचाच आहे आणि तो आहे तो उद्धवजींचाच आहे, कारण का ते हयात असताना, बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी मुलाला पक्ष दिला होता. काय म्हणले होते व्यासपीठावरनं की हा पक्ष मी उद्धवला देतोय, माझ्या उद्धवची काळजी घ्या. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत, माझे नाही. मग यांनी काय म्हणून पक्ष काढून घेतला. तसंच आदरणीय पवार साहेबांचं केलं. पक्ष आम्ही उठलो एक दिवस, पक्ष गेला, नेते गेले, चिन्ह गेलं, सगळं गेलं. अहो माझ्या इलेक्शनला मला माहिती नव्हतं या अमर बाबूचे मान गए उस्ताद की तुम हमारे चिन्ह पे लढे. कुणाला मागच्या वर्षी गॅरंटी पण नव्हती. तेव्हा यांनी विश्वास दाखवला आदरणीय पवार साहेबांवर. मी अमरदादांचे किती आभार मानले तरी कमी आहे, कारण का त्या काळात आउटगोईंगच चाललं होतं, हे पहिलंच इनकमिंग होतं. सगळी घाईघाईनी बाहेर जात होती, एकच आत येत होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास, त्यांना कळलं होतं हवा किस तरफ चालते. आणि आपलं कसं ताटातलं दमदार, हे खरं आहे. प्रवाह हे बघा, झुकने के लिए ताकत नहीं लगती, लढने के लिए ताकत लगती. आणि ती ताकद अमर भाऊ मध्ये, याचा मला सार्थ अभिमान. अहो जाण्यासारखं काय, मी जाऊ शकत होते, लाल दिव्यातने आले असते इथे, पण भाषण काय केलं असतं मी की काय, मी तुमचा सोयाबीनचा भाव कमी केला, तुमच्या कपासाचे भाव कमी केला. भारतीय जनता पक्षाने काय केलं तुमच्यासाठी एवढी सत्ता देऊन. कपासाला काय भाव आहे आज, सोयाबीनला काय भाव आहे, हे रेकॉर्ड ठेवून ठेवा. एवढे सगळे कॅमेरे आज इथे आहेत. हा शब्द मी तुम्हाला देते, मी आणि अमर भाऊंच्या वतीने. आपलं सरकार बसलं की पहिलं आपलं सरकार करेल की सोयाबीन आणि कपासाला 7 ते 10 हजार भाव आमचं सरकार देणार आहे. आणि हे भाषणाचा मुद्दा नाही आहे, तुमच्या कष्टाचे पैसे आहेत. काय उपकार करत नाही आम्ही तुमच्यावर, तुमचा अधिकार आहे. हे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत. आम्ही त्यांच्यासारखे कार्यक्रम घेणार नाही, लाडकी बहीण लाडका शेतकरी म्हणून. अहो अन्नदाता आहात तुम्ही. लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये तुम्हाला दिले, आणि एका खिशात 1500 रुपये आणि दुसऱ्या खिशातून
काय डाळीचा तेलाचा भाव काय? काय तेलाचा भाव? डब्याचा भाव काय? किती? 2200. म्हणजे 1500 दिले आणि 2200 काढून घेतले. अरे माझं दुखणं काय सांगू दिवाळीतलं तुम्हाला. तेलाचा भाव इतका वाढलाय. माझ्याकडे आमच्याकडे पद्धत आहे, माझ्या नंडेकडे सगळं फराळ पाठवायचं. स्टीलचा एवढा मोठा डबा, एकात चकली, एकात शेव, एकात लाडू, असं घेऊन जायला लागायचं. माणूस बरोबर घेऊन जायचा. यावेळेस माणूसच लागला नाही बरोबर. मोठी बास्केट केली, एवढे एवढे डबे. माझी नणंद पण काही कमी नाही. मला विचारते का ग यावेळेस एकटीच आलीस? म्हणजे थोडक्यात काय डबे लहान झालेत. आणि लाडू बघितला आणि मला म्हणते हे लाडू बोर आहेत का लाडू आहे? लाडूचा साईज काय होता या दिवाळीत? लहान झाला होता की नाही? अहो आरती करताना कापूरचा भाव काय झालाय मला सांगा. आधी पुरा कापूर टाकायचो आरती करताना, आता त्या बिचाऱ्या देवाला पण अर्धच देता कापूर. तुम्ही महागाई झाली हो. ही अडचण आहे. मला आनंद वाटत नाही या भाषण करताना, कारण आज महाराष्ट्राच्या समोर काय प्रश्न आहेत. हे काय बोलतायत, कुठला तरी तो भारतीय जनता पक्षाचा नेता लाथ मारतोय दुसऱ्याला. लाज वाटली पाहिजे त्या नेत्याला. अशा नेत्याचा मी जाहीर निषेध करते. याच्यासाठी माफी मागितली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाने. ही आमची महाराष्ट्राची संस्कृती नाही. व्हिडिओ पाहिला का नाही? लाज वाटते मला हे भाषण करताना. माझ्या आईने ऐकलं तर माझी आई म्हणेल काय दुसरे विषय नाही का तुझ्याकडे बोलायला? पण ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची? हा महात्मा गांधींचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. संस्कार आमच्यावर आहेत. आम्हाला शिकवलं कशासाठी? की तुमच्या बरोबरीने आम्ही या देशाच्या उभारणीमध्ये आम्ही एकत्र राहू. काय दिलं आम्हाला? रोज भारतीय जनता पक्षाचे लोक आम्हाला धमक्या देतात. कुणाला धमकी देतात? आम्ही महिला आहे म्हणून काही ऐकून घेऊ? अहो भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, त्यांचं नाव धनंजय महाडिक. कोल्हापूर मधले खासदार आहेत, जिथे शाहू महाराजांनी क्रांती घडवली. हो या देशात अभिमान आहे आम्हाला कोल्हापूरचा. माझी आजी कोल्हापूरची होती. अंबाबाईचं दर्शन करायला आम्ही कोल्हापूरला जातो, नतमस्तक होतो की बाबा रे आम्हाला ताकद दे लढण्यासाठी. शाहू महाराजांनी क्रांती केली, पहिलं हॉस्टेल बांधलं पोरींसाठी, त्याच्यातून आपण सगळे शिकलो. आणि काय म्हणतात धनंजय महाडिक? भारतीय जनता पक्षाचे आधी राष्ट्रवादीत होते. लक्षात ठेवा, एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहोत आपण. नेहमी आई काय म्हणते आपली, की पोरांची संगत त्याच्यावर लक्ष ठेवू, चांगले मित्र असले पाहिजेत, नाही तर पोरं वाया जाऊ शकतात, असं आपल्या आई आणि आजी सांगतात. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे धनंजय महाडिक आहे. धनंजय महाडिक राष्ट्रवादीत होते तेव्हा चांगले होते, कधी आवाज चढवला नाही, कंप्लेन नाही, काय नाही. काय ते भारतीय जनता पक्षात गेले, पहिली क्रांती केली म्हणजे बायकांना धमकीच द्यायला लागली. आणि काय म्हणले स्टेजवरनं, की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलेला 1500 रुपये दिलेले आहेत आपण, ती जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचारात दिसली तर तिचा फोटो काढा, तो आम्हाला पाठवा, तिचा काय करायचंय आम्ही बघतो. माझी विनंती आहे धनंजय महाडिक आणि भारतीय जनता पक्षाला, हिम्मत असेल तर इकडे या प्रत्येकीचा फोटो काढा आणि 1500 रुपये बंद करा. मी बघतेच तुमचा कार्यक्रमच करते. पण तो दिवस तुमच्यावर येणारच नाहीये. याचं कारण असं की एकतर त्यांची सत्ता येणारच नाहीये. लाडल्या बहिणीला आपण आणखीन सन्मान देणार आहोत आणि तिला महालक्ष्मी म्हणून तिचा आपण कौतुक करणार आहोत. आणि 1500 रुपये नाही, जसे तुमचे सोयाबीन आणि कपासाचे आपण पैसे देणार, तसं 1500 रुपयाचे 3000 रुपये महिन्याला आमच्या महिला भगिनींना आम्ही देणार. आणखीन एक गोष्ट सांगते, ही यांच्या मनमानीचा देश चालत नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. तुम्ही कुणाच्याही सभेला जा, तुमचा कोणीही 1 रुपया कमी करणार नाही. तुम्ही भारतीय जनता पक्षाला पण जाऊन तिथे जाऊन भाषण ऐकलं तर काय, का नाही ऐकायचं भाषण विरोधकाचं? अरे लोकशाही आहे, ऐका. मला त्या महिला आहेत, मला माहिती आहे आमच्या महिलांचा स्वभाव कसा असतो ना. आता दिवाळीत प्रत्येकीने ठरवलं असेल की या दुकानात जाऊन, इथे आहे का साडीचं दुकान? कुठे काय नाव त्याचं? आराधना. आराधनात जायचं आणि ह्या
दिवाळीला मला निळ्या संघाची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. नवरा म्हणाला की मी शालू घेतो दुसऱ्या रंगाचा. तर बाई म्हणेल ना, माझ्या डोक्यात ती निळी साडी आहे ना, मी तीच निळी साडी घेणार. मी तुमच्यासारखीच आहे, त्याच्यामुळे आपला स्वभाव सारखा असतो. आपण ऐकतो जनाचं आणि करतो. त्याच्यामुळे जर एखादी महिला एका सशक्त लोकशाहीमध्ये दुसऱ्याचं भाषण असेल, जाऊन ऐकायला काय खबर आहे. आणि फोटो काढला तर याद राखा, माझं महिलेचा चोरून फोटो काढणं हा या देशामध्ये गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्या भारतीय जनता पक्षाची ती आहेत ना सगळी पिल्लावळं, त्यांना मी सांगते, या राज्यामध्ये कुठल्याही माझ्या पोरीचा किंवा बहिणीचा चोरून फोटो काढला तर तुला दुसऱ्या मिनिटाला पोलीस स्टेशनला ही सुप्रिया सुळे तुला घेऊन जाईल. नाही चलेगा, तुमची गुंडागर्दी नाही चलेगी. अरे ते देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते, म्हणून मला इतकं वाईट वाटतं. मला वाटलं सुसंस्कृत माणूस आहे, काय झालंय, संगतच खराब झाली आहे. त्याच्यापासून काय गडबड, सगळ्यांची संगत खराब. ते मुन्ना माडिकचं तसंच झालं, त्या देवेंद्र फडणवीसांचं तसंच झालं. काय केलं त्यांनी परवा, तर बदलापूरमध्ये बंदूक घेऊन या राज्याचा गृहमंत्री पोस्टर लावतोय. तुम्हाला चालेल तुमचा गृहमंत्री बंदूक घेतलेला? नाही चलेगा. अहो, या राज्यातला सगळ्यात सक्षम जर गृहमंत्री कोणी झालाय तर ते माझे ज्येष्ठ बंधू R.R. पाटील झालेले आहेत. जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, एक उत्तम गृहमंत्री म्हणून R.R. आबाचं नाव लिहिलं जाईल. इथे महिला पोलीस आहेत का नाही मला माहिती नाही. इथे जितक्या महिला पोलीस उपस्थित असतील त्यांची सगळ्यांची पारदर्शक भरती ही R.R. आबांनी केलेली आहे. 2014 मध्ये 1,00,000 पोलिसांची भरती झाली. त्याच्यानंतर काय झालं, यांनी किती भरती केल्या तुमच्या DCM वननी, दोन पक्ष फोडून DCM झालो वाल्यांनी. काय केलं त्यांनी आणि काय देतात तर धमक्या देतात. त्या जेव्हा आम्हाला धमकी दिली का नाही, देवेंद्र फडणवीसांनी म्हणाला की हो चुकलं, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृती का बसत नाही. ते एक त्या कोण आधी मंत्री होते आमच्याकडे केंद्रात, त्यांनी लाथ मारली कार्यकर्त्यांना. ही तुमची संस्कृती आहे? अशा पक्षाला तुम्ही मतदान करणार? अहो, जो माणसांनी उभं आयुष्य त्यांनी घालवलं त्या भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, त्याचं तिकीट कापून स्वतःच्या PA ला तिकीट देतात ते लोक. PA ला द्यायचं काही मला नाही, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणालाही तुम्ही तिकीट द्या. पण जो तुमच्या बरोबर तुमच्या सुखदुःखात राहिला त्याच्याला स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा जवळचा माणूस, त्यांनी कामाचं क्रेडिट नाही पाहिलं, त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ बाळगला. म्हणून ती भारतीय जनता पक्ष तर जे काय चाललंय ना ते यांच्या सगळ्या कामांमुळे, उलट्या कामांमुळे झालेलं. त्यामुळे आपल्याला हा बदल घडवायचा. बास झाला तर त्यांचं कौतुक. 10 वर्ष आम्ही दिल्लीत अजून झेलतो ते, मी आणि अमरभाऊ. पण अमरभाऊ आता आल्यापासून तिकडे जास्त ताकद दिल्लीत वाढली, जास्त वाढली आहे ताकद एवढी. पण ते जोरला दमातच घेतात सगळ्यांना. आम्ही आधी लहानच होतो, 100 लोक होतो, आता 150 पावणे 200 झालोय. आणि काय डेअरिंग आवाज टाकतात हो तिकडे, मी पण घाबरते. मागे वळून म्हणतो अरे आता अमरभाऊचा आवाज आहे. मी म्हणतो ते दमातच घेतात तिकडे त्या BJP वाल्यांना. एकदा तर वक्फ बोर्डचा निर्णय झाला. वक्फ बोर्डला सगळ्या समाजाच्या आपल्या आहेत का इथे अरवीत आहेत, वक्फ बोर्ड माहिती आहे ना सगळ्यांना. तर वक्फ बोर्डच्या सगळ्या जमिनीचं काय करायचं. आता माझं एवढंच म्हणणं होतं, कुठल्याही समाजाच्या जमिनी असतील त्या समाजाला विचारा, त्यांचा मान सन्मान करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मग आपण राज्याच्या उभारणीसाठी ते वाढू. काय हो नाही म्हणेल. अमर भाऊनी असा एक आवाज टाकला आणि सांगितलं बस. कुणाला बस म्हणतोय, आवाज तर आपल्याच बाबाचा दिसतोय. ते समोरच्या पहिल्या रांगेतली सगळी बसली आणि म्हणली नको ते लफडच नको, ते वक्फ बोर्डची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी टाका, सगळ्या पक्षांना विचारा, विषय संपून टाका. आज वक्फ बोर्डचा जो निर्णय झाला त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल लढाईमध्ये तर ते अमर भाऊंचं, याचा मला सार्थ अभिमान. तुमच्या संत्र्यासाठी काय मागणी केली, तुमच्या संत्र्याला चांगला भाव मिळावा ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त आवाज कोणी दिल्लीमध्ये आजपर्यंत आधी कधी ऐकला नव्हता, आत्ता ऐकला तो यांच्यामुळे मी ऐकला. तो एक अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी तुम्ही जो लोकसभेला दिला, तसंच एक उत्तम महिला यावेळी तुमच्या आशीर्वादाने विधानसभेत पाठवा ही विनम्र विनंती मी करायला आलो. आणि जाऊ द्यावं त्यांचं ते बदलापूर हे ते आज राज्यासमोर काय प्रश्न आहेत.
राज्यासमोर घरकुलचा फेडा द्यासाठी विषय घेतला. बघा सगळे ऐकतात लोकसभेत काय काय चाललंय. मला आनंद आहे की लोकसभेत त्यांचा सगळा परफॉर्मन्स तुम्ही बघताय. पण आज खरंच राज्यासमोर काय प्रश्न येतो? 3 महत्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. माझी आई आमच्या घरातला सर्वे आहे. माझी आई तुमच्यासारखी आहे. तुम्हाला असं वाटत असेल आता शरद पवारच्या बायकोला काय माहिती, डाळ आटे डाल का भाव उसको सबका भाव पता है. ती मला 2014 मध्ये माझी आई मला सांगायची की तुमचं सरकार जाणार आहे. म्हणलं आमच्याच घरात राहते बाई आणि आम्हालाच सांगते तुमचं सरकार जाणार आहे. म्हणलं वाह, आमचा घरचा आहेर आम्हाला मिळायचा. म्हटलं पण काय चुकतंय आमचं? म्हणली एवढी महागाई करते, नको तुमची भाषणं काय नको, आमच्या घरचाच आम्हाला पगार पुरत नाही. एवढी महागाई झाली आहे, ती महागाई कमी नाही झाली ना तुमचं सरकार येणार नाही. आणि खरंच 14 मध्ये आमचं सरकार नाही आलं. आता माझी आई परत आम्हाला सांगायला लागली की यांचं सरकार येणार नाही. म्हटलं तुला कसं माहिती, घर बसल्या तू बाहेर पण जात नाही. ती म्हणली एवढी महागाई करून ठेवली आहे ना सुप्रिया, यांना कोणी मतदान करणार नाही. आम्हाला तुमचं तिकडे काय तुमची लढाई चालू द्या, काय तुम्हाला करायचंय, आम्हाला आमच्या रोजचं सुखदुःखाचं सांगावं. आमच्या आट्याचा भाव सांगा, तेलाचा भाव सांगा, हे आमचं दुःख आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते जो उद्धवजींनी परवा दिला होता. तुमचं नाव काय? संदीप भिसे. संदीप भाऊ मगासपासून आपली मशाल घालून उभे आहेत म्हणून मी त्यांना सांगते की परवाच्या सभेत उद्धवजींनी शब्द दिलेला आहे की आपलं सरकार आल्यावर पुढचे 5 वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टीची गरजाच्या वस्तू आहेत, तेल असेल, आपलं आटा असेल, साखर असेल, या सगळ्या गोष्टींचा भाव हा 5 वर्ष आमचं सरकार स्थिर ठेवेल, हा शब्द आम्ही तुम्हाला देतो. कंटाळलेत लोक होत्या महागाईला. बेरोजगारी, करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेब आणि त्या काळात आलेली आपण सगळ्यांनीच पाहिलेली. काय झालं पुढे? आता असं काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये की ज्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात कशा जातात? दुसऱ्या राज्याचं भलं होईल याच्यात मला काही दुःख वाटत नाही. अरे मेरा भी भला हो उसका की भला हो. तुमच्या मुलाला चांगली ॲडमिशन मिळाली तर मला का वाईट वाटेल? माझ्या मुलांचंही चांगलं हो, तुमच्याही मुलांचं चांगलं हो. पण माझ्या पोराच्या ताटातला घास जर काढून तुम्ही दुसऱ्या राज्याला देणार असाल तर नाही चलेगा. आणि ही काही बोलत पण नाही. तिन्ही पक्ष आमच्या समोरचे दिल्लीत चालवतो. तिन्ही पक्षाचे कॅन्डिडेट उमेदवार पण एकच पक्ष ठरवतो. मग 3 पक्ष ठेवलेत कशाला? 3 एकच वाहन, एकाच त्या अदृश्य शक्तीला चालू दे सगळं. मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की आपली शिवसेना, काँग्रेस आणि आपले राष्ट्रवादी आपले निर्णय महाराष्ट्रात होतात. महाराष्ट्राचे निर्णय महाराष्ट्रातच होणार. दिल्लीच्या तख्तासमोर आम्ही कधी झुकलेलो नाही आणि कधी झुकणारही नाही. याच्यासाठी आमची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. तुम्ही पक्ष फोडता, तुम्ही चिन्ह, ठीक आहे ते आमचा विषय. तुम्ही म्हणाल आमचं काय झालं ना, आता तुमचा पक्ष नेला, चिन्ह नेलं. पण मला सांगा तुमच्या पोरांच्या नोकऱ्या या नाकर्ते सरकारने दुसऱ्या राज्यात जाऊ दिल्या. मी एकटी म्हणत नाही, हेच कुठल्याही चॅनलला विचारा. आणि देवेंद्रजी म्हणतात की आम्ही खोटं बोलतो. देवेंद्रजी, गांधी चौक ना, गांधी चौकात तुम्ही या, मी येते, तुम्ही म्हणाल ती वेळ. फक्त तो लाईटचं काय करायचं ते ठरवा बाबा. मग ते आल्यावर कदाचित तो लाईट चालू होईल. उद्या चालू होतं ना आपण गेल्यावर, नाही तर मग आपलं भाषण संपल्यावर 10 वाजता चालू होईल. अरे काय रडीचा डाव खेळता आहोत हा. पण मला खरं सांगा, हे लाईट बीट ही काय गोष्टी आहेत का करण्यासारख्या? अहो ही सशक्त लोकशाही आहे. त्यांना वाटलं होतं अमर बाबूचा हा लाईट बंद केला तरी त्याला माहिती नाही असे 4 लाईट देऊन ठेवले. आणि अंधारातूनच शेवटी उजेडाकडे माणूस जातो. आणि म्हणून आज यांनी किती अंधार करू दे, मला त्या अंधाराची भीती वाटत आहे. एक तर मला भीतीच वाटत नाही त्यांची. ज्याला कर नाही त्याला डर कसला. तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक वाचलं का? राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलंय की सगळे पक्ष का फुटले. ते तुमच्या खेळ आहे ना, काय आईसमुळे फुटले असं मी म्हणत नाही. ते पुस्तकात लिहिलंय की आम्ही सगळे छान झोपतो आता. याचं कारण असं की आम्ही आता भारतीय जनता पक्षावर गेले. त्याच देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा हो. 5 नाही 10 वर्षापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष, या देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करत होता. तुम्ही सगळ्यांना असं वाटत होतं की हो आम्ही भ्रष्टाचारी आहोत, लोकांनी आमच्याकडून तोंड फिरवलं. आज मी त्या देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारते की ज्या भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटी रुपयाचा
तुम्ही आरोप केला, तो आरोपाची फाईल तुम्ही अजित पवारला दाखवली, असं अजित पवारच म्हणाले. तुम्ही मला विचार करून सांगा. हा प्रश्न मी विचारते महिलांनो, तुम्हाला पण माहिती हा विषय, की अजित पवारांनी भाषण केलं की ज्या फाईलवर ज्या देवेंद्र फडणवीसांनी, आम्ही कोणी केले का आरोप अजित पवारांवर? कधीच नाही, आजही करत नाही. अजित पवारांची इन्क्वायरी कोणी लावली? भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांनी इन्क्वायरी लावली. इन्क्वायरीवर शेवटची सही कोणी केली? देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केली. आणि देवेंद्र फडणवीस गावभर महाराष्ट्रात 10 वर्षापूर्वी फिरत होते की हो 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला, म्हणत होते की नाही? मग त्या 70,000 कोटी रुपयाच्या इन्क्वायरीवर फाईल तुम्ही केली, तुम्ही शपथ घेतली संविधानावर हात ठेवून, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होता. मग ती फाईल तुम्ही घरी कशी मागवली? आणि फाईल मागून ज्या अजित पवारांवर तुम्ही आरोप केले त्यांना घरी बोलवून तुम्ही ती फाईल कशी काय दाखवली? मला ह्याचं उत्तर पाहिजे. फक्त मला नाही, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला उत्तर पाहिजे याचं. कारण का फसवलंय आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी. आणि मी तर केस करणार आहे त्यांच्यावर. मी इलेक्शन संपायचीच वाट बघते. मी केस एवढ्यासाठीच करणार आहे की खरं बोला, कधीतरी खरं बोला हो. खोटा बोला आणि रेटून बोला. या मायबाप जनतेची फसवणूक केली आहे. घोटाळा झाला का नाही याचं मला प्रश्नाचं उत्तर नकोय नुसतं. मला ह्याचं उत्तर पाहिजे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल दाखवलीच कशी, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आम्हाला तुम्ही नॅचरली करप्ट पार्टी करून आमची बदनामी तुम्ही केली ना. आम्ही भ्रष्टाचारी होते ना, मग आमचा पक्ष फोडून तुम्ही त्यांना सत्तेत घेतला. मग भ्रष्टाचारी होतो का नाही? जर होतो तर काय करायचंय तुम्हाला माहिती. आणि नसलो तर त्या भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी हात जोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची माफी मागितली पाहिजे की हो मी खोटं बोललो, ही फसवणूक नाही झाली. अहो मला कधीच भीती वाटत नाही यांच्या समोर भाषण करायची. याचं कारण जसं अमर भाऊंचं आहे तसंच माझं आहे. अमर काळे और सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत हमारी ईमानदारी आहे. हे सांगायला मला अभिमान वाटतो तुम्हाला. आमच्याकडे नाही आईस बाईस, आमच्याकडे तोच बर्फ आहे जो आमच्याकडे लिंबू पाणीत आणि उसाच्या गुराळात असतो. आता टरबूज कधी कधी खाते मी. तुम्ही चालू करणार आहे? शेतीमध्ये करणार आहे तुम्ही? शेतकऱ्यांसाठी 3 लाख. बघा आपला जाहीरनामा सगळ्यांनी वाचलेला, याचा मला सारखा अभिमान. मला अभिमान वाटतोय की शेतकरी असेल, महिला असेल, या सगळ्यांसाठी आपलं सरकार आल्यानंतर. आणि मगाशी मला एक नोट आली होती. मगाशी एका माणसाने मला सांगितलं तुम्ही कर्जमाफीबद्दल बोलताय का नाही अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला. जसं आपले मनमोहन सिंग साहेबांनी आणि आदरणीय पवार साहेबांनी या देशात 70,000 कोटी रुपयाची सरसकट कर्जमाफी केली होती, तशी एकदा कर्जमाफी करावं. अमर भाऊ आपण दोघं याची जबाबदारी घेऊया. तुम्ही मगाशी सांगितलं की एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी शब्द तुम्हाला देते की अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आपलं सरकार करेल. माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा. आपल्याला अडचणीत आलेल्या माणसाला बाहेर काढायचंय, बरोबर आहे हो. त्या समृद्धी मार्ग काढायचं मला दुःख नाही, पण तेच पैसे, समृद्धीतले थोडेसे पैसे जर या शेतकऱ्यांना दिले असते तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना त्याची बायको विधवा झाली नसती होती, पोरं आज रस्त्यावर आली नसती. मी तुम्हाला सांगते. आता लोक विचारतात एवढं तुम्ही आणणार, कुठून आणणार? मी तुम्हाला सांगते कुठून येणार. 1-2 मिनिटात सांगते. माझ्या लोकसभा मतदारसंघात पुण्याच्या बाहेरचा मोठा रिंग रोड होणार आहे. रिंग रोड 18,000 कोटी रुपयाचा रिंग रोड आहे. किती? 18,000 कोटी रुपये. 18,000 कोटी. मला त्याला काही विरोध नाही बाबा, असेल खर्च. आपल्याला काही एवढं गणित बिणित येत नाही. आपण कॉन्ट्रॅक्ट यायचं आपलं काय, आपलं नाहीच तिथलं काय भानगडच नाही, त्याच्यामुळे माहितीच नाही. असेल बाबा सरकार म्हणते म्हणून. परवाच्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली की महागाई वाढली आहे म्हणून 18,000 कोटी रुपयाचा रस्ता 20,000 कोटी रुपयांनी वाढलेला आहे. 38,000 कोटी रुपयाचा. मी शब्द तुम्हाला देते, माझा रिंग रोड होणार, पण तो 18,000 कोटी रुपयात होणार. हे 20,000 कोटी कुठे गेलेत त्याची मी माहिती काढणार
त्याचा जयंतरावांच्या भाषेत करेक्ट कार्यक्रम काढणार. आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही, आम्ही वॉशिंग मशीनच्या भानगडीत पडत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.